हॉस्पिटलमध्ये पैसे वापरतात ते जबाबदार कोण? तुमच्या अकाउंटला 28 तारखेला पैसे जमा झाले. त्या लोकांनी तुम्ही व्हायला 4 दिवस झाले तुम्ही सांगता नेट बंद आहे. तुम्ही काय कॉन्टॅक्ट केला त्या लोकांशी? नाही मला माझी उत्तर द्या. सांगा तुम्ही काय कॉन्टॅक्ट केला. नाहीतर मी त्याशी शिवाय घालतो आम्ही. तुम्ही सांगा काय कॉन्टॅक्ट केला त्या लोकांशी? या डिपार्टमेंटची आपण डेली कॉन्टॅक्ट करतो. त्यांनी 5 डिसेंबर केली साडी. आता हे काम पुढे जेवढा इथं त्यांनी कनेक्शन जॉईन केला तर पुढे काम चालू होतं. तर पुन्हा एक काम म्हणजे आणि बँक हे प्रायोरिटीवरती काम असतात. हॉस्पिटल आणि बँक या माणसाला घरी कुठे गेले व्यक्ती 4 दिवस झाले चक्रा मारली व्यक्ती 4 दिवस झाले. तुम्ही तुमच्या एका हॉस्पिटलचं काम म्हणजे त्याच्या घरी किराणा नाहीये. किती जबाबदारी कोण असेल? मी काल ज्या लोकांचे ट्रान्झॅक्शन आम्ही दुसऱ्या ब्रांचमध्ये किती त्रास आहे. ज्या बँकेत अकाउंट आहे ना तिथं तुम्ही पैसे द्या ना. तुम्ही प्रायोरिटीवरती काम काय आहे वॉल फूडवरती काम काय आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्या व्यक्ती पैसे कॉन्टॅक्ट त्या जिथं काम चालू आहे मी कबूल करतो. शहरात काम चालू आहे. इथेच दिले. हे बघ 4 दिवस झाले कधी येत आहे. 4 दिवस झाले कधी येत आहे. काका कुठे गेले ते 4 दिवस झाले येत आहेत. या पद्धतीने तुम्ही जगता ना त्या 50% जगू द्या त्या म्हाताऱ्यांना. तुमची काय इथं आम्हाला अनुभव पहिला नाही आहे. इथल्या बँकेची सर्व्हिस आहे ना वन ऑफ द बेस्ट सर्व्हिस आहे. तुम्ही लोकांना काय करता का बुजोरी करता तुम्ही लोकांना. मी तुमच्या ऐकून घ्यायला प्रश्न असते. मी 1 तास झाली मी ऑब्झर्व करतोय. 1 तास झालं ऑब्झर्व करतोय की तुमचं काय सुरू आहे. तुमचे बरोबर इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड सगळे राईट सगळं सर्व्हिस हे 70 वर्षात महत्त्वाचं प्रश्न आहे. सगळ्यांना फॉर्म घेतला कधी ऐकून घ्या. सगळ्यांना सांगितलं की पैसे काढून तुम्हाला कॉल करतो सांगायचं गरज नाही. आता एखाद्याला एफडी मोडायची काय करायला आहे. एफडी मोडायची काय करायला लागेल सांगा. देता आता द्या ना. तो माणूस 4 दिवस झाला येतोय. 4 दिवस झाला एफडी मोडायला येतोय. तो एफडी मोडायला येतो. 4 या इकडे त्यांच्या एफडी 4 दिवस झाले येतात. काय मानली पाहिजे या लोकांच्या. तुम्ही 1 मिनिट फिनिश तुम्ही बोलू नका. तुम्ही लोकांची हरराई करता. 4 दिवस झाले येतोय एफडी मोडायसाठी. काय इंटरनेट केली नाही माणसाला. एफडी मोडण्यासाठी तुम्ही जमा केली नाही ते पैसे जमा केले ना एफडी केली. तुम्हाला इथून उत्तर काय मिळतं की नेट बंद म्हणून सांगतात. नेट बंद म्हणून सांगतात. एफडी मोडायची तुम्हाला जमा केली एफडी मोडण्यासाठी नाही पण ते 4 दिवसापासून येतात. ते नेट नाही म्हणून सांगतात. नेट नाही म्हणजे निघून जातात. तुम्ही स्वतःची चूक जेव्हा कबूल करा ना तुम्ही मोठे व्हा. लोक लाईनीत तुम्हाला नमस्कार करतील. ही अशी ट्रीटमेंट आहे ना. या माणसाची चूक करतात. 4 दिवस झाले इथं तो काय भजन काळ येतो का भजी काळ येतो का. त्यांनी 4 दिवस दिल्या तो फॉर्म. अरे त्याला विचारा तुमचा काय प्रॉब्लेम आहे. बोला या बोला. एफडी मोडायचा फॉर्म दिला कसं आहे काय करणार आहे. तो फॉर्म द्यायला काय बोलते आम्ही त्यांचे फॉर्म जमा केले त्याची आम्ही दुसऱ्या ब्रांचमध्ये जबाबदारी झटकू नका. नका झटकू. कितना इंच आहे. 4 दिवस झाले. अरे कानात मारला शकते तुमच्या गोष्ट. मी बघा म्हातारी 4 दिवस झाली तू ओरडते. स्वतःची बघा स्वतःची जबाबदारी झटकू नका. जबाबदारी झटका तर मी फौजदारी गुन्हा दाखल करेन तुमच्यावरती. तुम्ही वयोवृद्ध लोकांना त्रास देता. का सुरू की 4 दिवस झाले. हे तुमच्या आईची मुळे आहे. तुमच्या आईला 4 दिवस जर उभा केला मी तुम्हाला कसं वाटेल. हाँ तेज बोले ना. लोगों का सवाल है ये. सर आपको ये सवाल नहीं है. मैं कॉमन आदमी हूँ. मैं क्या बोल रहा हूँ तुम्हारी बात उम्र की है. सेकंड चैलेंज साहब देखिए. सेकंड के चैलेंज साहब पुलिस की कहीं नहीं. मैं पुलिस नहीं मानता हूँ. बघा मी माहिती विनंती आज सांगतो मला. तुम्ही लोकांची अभिन वागा. तुमची अदबीन सन्मानपूर्वक वागा. हो बघा हे बघा ही व्यक्ती काय सांगू पेन्शन. अरे जेवढा वय आहे ना तेवढी या लोकांनी सरकारची सेवा दिलेली आहे. कशासाठी जाईल तुम्ही करता. समजा तुमचा बाप उभा आहे असं असे ट्रीटमेंट करता तुम्ही. त्यांचा फॉर्म घेतला असं विचार करणार की माझे वडील आहे माझी आई आहे असं बघा. त्यांना सांगितले घरी जा आम्ही कॉल करून त्यांना बरं आता तुम्ही काय मी लोकांना कळतंय तुम्ही इंटरनेट बंद आहे काय केलं त्याच्यासाठी. कोणाशी कॉन्टॅक्ट केला. आमच्या कनेक्टिव्हिटी वाल्यांनी आमचा कंटिन्यू फॉलो चालू आहे. इव्हन गव्हर्नमेंटच्या संबंधित आज 4 दिवस झाले तुमचं नेट बंद आहे.
सगळ्यांचं केलं नंबर सगळ्यांचं द्या ना. तुम्ही माझं म्हणणं आहे, माझं म्हणणं आहे की फक्त आरोप आणि आरोप नाही रे भावा. मी काय म्हणतो, समज 4 दिवस झाले तुमचं नेट बंद आहे, तर तुम्ही काय काम केलं? सगळं काही केलं. हा जे 10 लोक आहेत ते 20 लोक होतील. 8 लाख कॅश होती काय स्वतः मी बाबा हे लोक 8 लाख 10 लोक नाही रे. हे लोक 20, 25, 10, 15 लोक आहेत. कोणी नंबर द्या. काय नंबर? माझ्याकडे नाही आहे म्हणून मागतोय. माझ्याकडे असता तुम्ही घेतलं असं पाहिजे. SBI बँकेची नेट सुविधा गेल्या 5 दिवसापासून बंद आहे. तुम्ही आज बँकेमध्ये गेला होता, भेट दिली बँकेला, काय माहिती? नाही, काय होतं, मला एक ज्येष्ठ नागरिकांचा फोन आला आमच्या जे म्हणजे बेलोली त्या परिसरातला. गेले 6 दिवस झाले. तेच नव्हे, त्यांच्या व्यतिरिक्त कित्येक ज्येष्ठ नागरिक, पेन्शनर किंवा विधवा महिला ज्यांना अर्ध पेन्शन चालू असते किंवा ग्राहक जे असतात, त्यांच्या समस्या 1 दिवस 2 दिवस 3 दिवस नाही, 28 तारखेपासून तर आजपर्यंत चालू आहेत. आणि व्यवस्थापक मंडळ जे आहे ते नाहक एवढं बदनाम आहे तिथलं की ते ग्राहकांची उद्धट वागणूक देतात. ग्राहकांची वर्तणूक त्यांची चुकीची असते, माहिती देत नाही आहे. म्हणजे पेन्शनर लोकांनी 1 तारखेला पेन्शन ज्यांना भेटायचं आहे त्यांना आज 4 तारीख आहे, अजून बँकेच्या या मूर्ख आणि ढसाळ कारभारामुळे त्यांना पेन्शन मिळत नाही. आज त्या मी बँकेत काही लोकांनी मला तिथं बोलावलं, त्याच्यामुळे गेलं होतं. त्यांना मी आमच्या भाषेत त्यांना धारेवर पकडलं आणि संबंधित BSNLवरती जे सांगतात की खोदकाम शहरामध्ये चालू आहे त्याच्यामुळे इथे इंटरनेट सेवा खंडित पडते. त्याचं AGM जे आहेत BSNLचे सन्मानित साठे साहेब, त्यांच्याशी माझं बोलणं झालं. ते बँकेवरती ढकलतात आणि बँक BSNLवरती ढकलते आणि यामध्ये ग्राहक, पेन्शनर, गरीब माणूस जो बँकेत त्याला व्यवहार करायचे असतात तो कुठंतरी त्या म्हणजे वेठीस धरला जातो. या उद्देशानं आज त्या बँकेला मी माझ्या भाषेमध्ये धारेवर पकडलेला आहे की आज दुपारपर्यंत तुम्ही बँकेची सेवा कुठल्याही पद्धतीने चालू करा, अन्यथा उद्या तुम्हाला माझ्या रोषाला सामोरे जावं लागेल.